मिडल ऑफ द बैट बल्लेबाज मयूरेश थे, लॉप किया पहली गेंद को। फुल टॉस बॉल, मिडॉन है वहां पे तैनात था लेकिन सिंगल को रोक नहीं पाए। सिंगल आसानी से बना छक्के के बाद में। वैदई हर्षिका 11 वाकलन टीम का नाम है। अंदरूनी किनारा लगा या नहीं लगा? यस लगा है। फर्स्ट विकेट डाउन यानी पहला झटका मिला वाकलन टीम को। सलामी बल्लेबाज यहां से विकी 0 का स्कोर बनाने के बाद मैदान से बाहर। यहां से वाकलन टीम को तीसरी बॉल के ऊपर, हालांकि बढ़िया कैच यहां से अक्षय मस्कर ने लपक लिया। हालांकि आदेश मस्कर अच्छे गेंदबाज है, पहले मैच में 2 ओवर में 5 विकेट चटकाए थे इस गेंदबाज में। ऐसे इनफॉर्म गेंदबाज यानी कि खतरनाक गेंदबाज के सामने वाकलन टीम जरूर प्रयास कर रही है रन बटोरने की। गैप ढूंढने की कोशिश, सफलता अर्जित हुई है। गैप काफी बड़ा है, गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे, आखिरकार गेंद ने इस रेस को जीता। गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए। यहाँ पे चौवा जरूर दिखाया, बल्लेबाज शिवदास ने अपना खाता जरूर खोला। चौवे की मदद से टोटल स्कोर यहाँ पे 11 रन। गेंदबाज आदेश मस्कर जिन्होंने पहले मुकाबले में 5 विकेट छटकाए थे, उनके ऊपर आक्रमण करना जारी। कैच की संभावना, व्हाट अ कैच, डीप लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थे वहां पे और अंपायर का सिग्नल यहां से मिला, इट्स OUT, बल्लेबाज आउट। थैंक यू। चौवा जड़ने के बाद दूसरी बॉल के ऊपर एक अच्छा स्ट्रोक खेलने की कोशिश की, लेकिन लॉन्ग ऑफ में जो खिलाड़ी तैनात है, बढ़िया बैलेंस वहां पे दिखा है उस खिलाड़ी ने और एक अच्छा कैच वहां पे लपक लिया, यानी दूसरा विकेट, दूसरा झटका मिला वाकलन टीम को। अब नए बल्लेबाज रोहित भोईर, जिन्होंने पहले मुकाबले में काफी बढ़िया फील्डिंग भी की थी और बल्लेबाजी भी अच्छी रही थी। सॉफ्ट डिसमिसल, बैक टू बैक दूसरा झटका मिला। पहली ओवर में आदेश मस्कर ने यह लाजवाब गेंदबाजी का कारनामा दिखाते हुए 1 मोर विकेट डाउन, यानी तीसरा झटका लगा वाकलन टीम को। इनफॉर्म बल्लेबाज रोहित भोईर को लौटना होगा। यहां से समाप्त हुआ 3 विकेट के नुकसान पे। रन बने पहले ओवर में 11 रन। नया खिलाड़ी बीच मैदान में निशांत 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए आए। 4 ओवर का मुकाबला है और गेंदबाज हनुमान मस्कर आए गेंदबाजी के लिए
और स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज रहेंगे मयूरेश, जिन्होंने पहली गेंद के ऊपर छक्का दिखाया था। हालांकि उसके बाद में नॉन स्ट्राइकर एंड पे रुके रहे और सामने वाले छोर के ऊपर विकेटों के ऊपर विकेट, 3 विकेट गिर चुके हैं। थोड़े से बैकफुट पे जरूर ऑकलैंड टीम देखने को मिल रही है इस मुकाबले में। टॉस जीतने के बाद बैटिंग करने का फैसला, हालांकि पहले मुकाबले में टॉस जीता था और बल्लेबाजी ली और पहला मुकाबला आसानी से जीत दर्ज की, लेकिन इस मुकाबले में उनके सामने रहेगी आई गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम। गेंदबाज तैयार, लॉब किया इस मर्तबा, ये भी गेंद जाएगी तारामंडल में, मिलेंगे पूरे 6 रन। स्कोर कार्ड के ऊपर अब 17 रन बने। ये लकी नंबर नहीं होता क्रिकेट की दुनिया में। अक्सर है जब जब ये 17 नंबर आते, 17 रन बन जाते हैं ना, तो बैटिंग करने वाली टीम को थोड़ा सा खतरा महसूस होता है। क्या इस मुकाबले में ऑकलैंड टीम को ये खतरा मिलेगा? ये अच्छा कमबैक करेगा इस मर्तबा गेंदबाज हनुमान मस्कर। पहली गेंद के ऊपर छक्का जरूर मिला, पहले ओवर में भी कुछ ऐसा ही बना था। इस ओवर में क्या घटेगा? फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस, एक टप्पे के साथ शायद गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, स्क्वायर लेग में 4 रनों के लिए। इधर 10 रन बटोरे इस बल्लेबाज मयूरेश ने एज ओपनर करके इस मुकाबले में देखने को मिल रहे। काफी बढ़िया स्टार्ट, हालांकि पहली गेंद के ऊपर जरूर पहली बॉल पे छक्का दागा था, उसके बाद में सिंगल, वापस स्ट्राइकर एंड पे आए, एक छक्का एक चौवा, टोटल रन यहां से बने 21। रिवर्स खेलने की कोशिश थी, नाकामयाब रहे। यॉर्कर यहां से दिखाया हनुमान मस्कर ने और गिल्लियां बिखेर दी मयूरेश की। 1 मोर विकेट डाउन। कि ये नायाब इनिंग यहाँ पे आखिरकार समाप्त हुई। मुकुंद देखा जाए तो कहा जाता ना, विनाशकाली विपरीत बुद्धि। अच्छा समय चल रहा था लेकिन ये दुर्बुद्धि आई दिल में और रिवर्स खेलने की कोशिश, कोई जरूरत नहीं थी। सीधे बल्ले से रन आ रहे थे तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी और विकेट मिला गेंदबाज हनुमान मस्कर को। नया खिलाड़ी बीच मैदान में स्वप्निल अब देखने को मिल गए। 4 विकेट का पतन जरूर देखने को मिला। टोटल रन यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर 21, 4 ओवर का मुकाबला। स्वप्निल आए, नए बल्लेबाज आते ही पहली बॉल के ऊपर एक बड़ा हिट लगाने की कोशिश, थोड़े से स्टेप आउट जरूर हुए थे लेकिन बल्ले और गेंद के बीच में कोई संपर्क नहीं बना। गेंद आई डॉट यानी बिंदी गेंद, रन अभी भी वही सी जगह पे रुके। 21 रन 4 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी के लिए फिर से गेंदबाज तैयार रहेंगे। इस ओवर की 5वीं गेंद, पहले 2 गेंदों के ऊपर रन ज्यादा खर्च किए थे इस गेंदबाज ने। आड़े बैट से खेलने की कोशिश, कहीं पे निगाह कहीं पे निशाना इस बॉल के ऊपर जरूर देखने को मिला है। कोई नंबर नहीं आया इस बॉल के ऊपर भी। स्वप्निल हालांकि ऊंचे लंबे कद के खिलाड़ी है, शॉट एंड पुल करने की कोशिश जरूर की थी लेकिन सक्सेस नहीं हुआ। आखिरी गेंद बची है दूसरी ओवर। आखिरी बॉल है इस ओवर की, ये भी गेंद डॉट आएगी। खड़े खड़े खेलने की कोशिश, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं था स्वप्निल के माध्यम से। हालांकि 2 ओवर यहां से समाप्त। टोटल रन बने 4 विकेट के नुकसान पे 21 रन।
2 ओवर का खेल यहां से समाप्त हुआ। 21 रन बने और 4 विकेट हालांकि चटकाए दोनों गेंदबाज ने। पहली ओवर में 3 विकेट चटकाए आदेश मस्कर ने, बाद में आए हनुमान मस्कर। बल्लेबाजी करने वाली टीम वाकलैंड टीम ने शुरुआत अच्छी की थी, 2 गेंदों के भीतर 10 रन बनाए, लेकिन उसके बाद में बढ़िया कमबैक। अगली 4 गेंदों के भीतर 1 विकेट चटकाई और 3 गेंदें डॉट। स्वप्निल आए थे नए बल्लेबाज, 3 गेंदें डॉट खेले। अब नॉन स्ट्राइक एंड पे रुके गए और नए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे निशांत भोई रहेंगे। पिछले मुकाबले में इन मिडिल ऑर्डर ने काफी बढ़िया बल्लेबाजी की थी। 5 ओवर का मुकाबला था, 67 रन बनाए थे, 66 रन बनाए, 67 का लक्ष्य रखा था और उस मुकाबले को वल्लभ टीम को परास्त किया था। लेकिन अब इस मुकाबले में 2 विजेता टीम गावदेवी चैंपियन वाकली टीम, उनके बनाम ये लड़ाई जारी है। हालांकि जो भी टीम यहां से जीतेगी आज के दिन में शाम के 17 में आखिर का मुकाबला खेलेगी। वो सुपर 3 में जाने के लिए वो आखिरी मुकाबला इस जो भी विजेता टीम रहेगी उसे खेलना होगा। पहली गेंद बाहरी किनारा, खिलाड़ी है लेकिन बनेंगे दर्शक, मिसफील्ड, गेंद जाएगी सीधा बाउंड्री से बाहर। 4 रन। दूसरी ओवर में छक्का और ये तीसरी ओवर में चौवा। हालांकि ये नसीब का चौवा कहूंगा मैं तो, क्योंकि वहां पे विकेट कीपर थे, उनके हाथों से टकरा के गेंद गई। 4 रन मिले। ये भी बल्ले का अंदरूनी हिस्सा, महज यहां से सिंगल मिलेगा। विकेटों के पीछे शॉर्ट फाइन लेग में खिलाड़ी थे, अच्छी फील्डिंग वहां पे दिखाई, वरना यहां पे भी नसीब का चौवा लगभग मिलने वाला था। क्योंकि अक्सर इस क्षेत्र में जब जब गेंद जाती है ना, अगर पहले खिलाड़ी को अगर बीट कर दी गेंद तो यकीनन लॉन्ग स्टॉक में चौवा देखने को मिलता है। लेकिन इस मर्तबा फील्डिंग अच्छी हुई। गेंदबाज केतन पवार की पावर जरूर देखने को मिलेगी इस ओवर में। अवे फ्रॉम द बॉडी लाइन, यस अंपायर चेक कर रहे हैं, अंपायर का सिग्नल मिला, दरिया कोहली सर है, वाइट का इशारा। और नॉन स्ट्राइक एंड पे हमारे अंपायर रहेंगे प्रशांत जी खुटारकर सर, मैन फ्रॉम नावडे। एक अच्छी अंपायरिंग आज के दिन में उनके माध्यम से जरूर देखने को मिल रही है। लाभ करने की कोशिश, फॉलो थ्रो में गेंदबाज कैच को पकड़ने की कोशिश, कामयाब रहे। 1 मोर विकेट डाउन। आदि सेना अब मैदान से बाहर लौटती हुई वाकलैंड टीम की। का खिलाड़ी है करण अर्जुन, अब इस जोड़ी को शायद रन बटोरने होंगे। बैट के टोल एंड पे अलॉन्ग द कारपेट, ऑन साइड में सिंगल बना, दूसरे की कोशिश, यहां पे खतरा महसूस होगा, एक और झटका लगा। 1 मोर विकेट डाउन। इस मर्तबा निशांत भोईर को लौटना होगा रन आउट के माध्यम से। यहां पे स्कोर कार्ड के ऊपर 28 लॉस ऑफ 6 विकेट। 6 विकेट अब तक गिर चुके हैं। यस, अभी भी 2 गेंदें शेष है इस ओवर की। गेंदबाज केतन पवार, पहली बॉल के ऊपर चौवा, उसके बाद सिंगल, उसके बाद वाइट, उसके बाद विकेट और अब 1 रन बना और साथ में
रन आउट का विकेट। मानस आए, पहली गेंद लॉब करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा, लंबाई देख लोगे, व्हाट अ कैच। माइक नेवेस ने यहां पे फील्डिंग करते हुए खिलाड़ी थे वहां पे आदेश मस्कर, लगभग सूर्य कुमार यादव की ओर याद दिलाता हुआ एक कैच वहां से लपक लिया। विपुल आए, हालांकि बीच में एक रनआउट का विकेट था, वरना ये हैट्रिक मिल सकती थी गेंदबाज को। टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर 28 है। 7 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं। 90 नंबर का खिलाड़ी विपुल अब बीच मैदान में, लेफ्ट हैंडर है, जरूर कोशिश करेगा ये बल्लेबाज। अक्सर ये कारगिल साबित होते हैं, लेफ्ट हैंडर बल्लेबाज काफी खतरनाक रहते हैं टेनिस क्रिकेट में। जब जब ऐसा बल्लेबाज आता है तो अपनी टीम के लिहाज से बल्लेबाजी करता है। तो अब विपुल को ये जिम्मा उठाना होगा, ये जिम्मेदारी उठानी होगी। अब मुश्किलात के घेरे में फंसी हुई वाकलैंड टीम, बाहर निकलना होगा। पहली गेंद, ये भी अंधाधुंध फायरिंग करने की कोशिश रही है, लेकिन गेंद आई यहां से डॉट, यानी इस गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है। 3 ओवर का खेल यहां से टोटल समाप्त। 7 विकेट के नुकसान पे 28 रन बने। चौवा आया था, बीच में एक वाइड भी देखने को मिल रहा, फिर भी अच्छी गेंदबाजी की गेंदबाज केतन पवार ने। मैं 7 रन खर्च किए इस ओवर में और कुल मिला के 2 विकेट अपने नाम और एक टीम के खाते में एक रनआउट के माध्यम से विकेट। टोटल अब 7 विकेट गिर चुके हैं। स्कोर कार्ड पे रन बने 28। आखिरी ओवर है और गेंदबाज तैयार है, आकाश गायकवाड़। आखिरी ओवर है, यहां से कोशिश करेंगे वाकलैंड टीम की, ज्यादा से ज्यादा रन बनने चाहिए। 28 तो बने हैं, मैं तो कहूंगा 40 की तरफ देखना चाहिए। पहली गेंद, उड़ाया गेंद को, गेंद जाएगी सीधा बाउंड्री से बाहर। 6 रनों के लिए कोशिश जारी थी, खिलाड़ी थे, बने दर्शक। पहली गेंद के ऊपर इस ओवर की भी अच्छी शुरुआत, छक्का देखने को। में पहली गेंद के ऊपर बल्लेबाजों को बड़ा हिट देने का प्रयास रहा। हॅलो, तर याच दरम्यान रोहित तांबडे पापरीचा बडा या मान्यवरांचा शुभ आगमन झाले। त्यांच्या समवेत लकी या मान्यवरांना विनंती केली जाते की या आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यस, थैंक यू सो मच। गेंदबाज तैयार है, छक्का तो मिला है देखने को। दूसरी गेंद, फिर एक बार लाभ करने की कोशिश, लेकिन ड्राइव ऑन साइड में अलाइन द कार पे रन आउट का मौका, डायरेक्ट हिट नहीं कर पाए। गेंदबाज खुद दौड़ के चले गए, उतनी दौड़ लगाई, उसके बाद में गेंद उठाई और जब तक फेंकते तब तक उतना थोड़ा सा समय मिला था बल्लेबाजों को 2 रन वसूल करने का। 2 के साथ टोटल रन यहां से बने 36। जितना लक्ष्य होना चाहिए लगभग उस लक्ष्य की तरफ पहुंचता हुआ ये वाकलैंड टीम के 2 बल्लेबाज। पहली गेंद के ऊपर छक्का, उसके बाद में 2 रन यहां से कमबैक करेंगे, जो अगले पिछले तीनों गेंदबाजों ने जो कमबैक किया था। ये गेंदबाज भी कमबैक करेगा। लोअर फुल टॉस थे, लॉब किया इस मर्तबा, गेंद जाएगी बाउंड्री से बाहर, खिलाड़ी थे, बने दर्शक। एक और बार
फील्डिंग खराब करते हुए वाकड़ी टीम। वहां पे मिड विकेट में जिन्होंने पिछली ओवर में एक बेहतरीन कैच पकड़ी थी, लेकिन इस मर्तबा इस गेंद को रोक नहीं पाए। 4 रन के साथ टोटल रन बने अब 40। एक माइंडसेट था वाकड़ी टीम का कि 40 कम से कम गेंदों में बन जाए, लेकिन आखिरकार वो आखिरी ओवर में बन रहे। अभी भी 3 गेंदें बची है, लेकिन ये गेंद डॉट जाएगी, ये गेंद डॉट जाएगी। अभी भी 2 गेंदें बची है। ये अच्छी कोशिश है गेंदबाज के तौर पे। ये लाइन सटीक जगह पे थी, ऑफ स्टंप ऑफ यॉर्कर लाइन, और वहां पे कोई नंबर नहीं आया। अब तक तो 40 बने, अगली 2 गेंदों में कितने बनेंगे? ये भी ट्राई ऑन साइड में अलाइंग द कारपेट, वहां पे आदेश है। 1 रन तो बना, दूसरे की कोशिश, रन आउट का मौका, लेकिन देरी से पहुंची गेंद, देरी से पहुंची। अंपायर का सिग्नल मिलेगा, यहां से 2 रन आसानी से मुकम्मल। जरूर यहां से फील्डिंग थोड़ी सी वाकड़ी टीम के माध्यम से देखा जाए तो अंतिम के क्षणों में थोड़ी सी खराब होती जा रही है, क्योंकि इस मैदान का वो दूर वाला हिस्सा काफी लंबा है, वो बाउंड्री काफी दूर है, तो वहां से फील्डर को भी थोड़ी सी ताकत ज्यादा झोंकनी पड़ती है, लेकिन बल्लेबाजों को आसानी से 2 रन बनाने का मौका मिलता है। आखिरी गेंद बचे, टोटल रन अब यहां से बने 42। आखिरी गेंद, वहां पे कैच का मौका, थोड़ा सा विकेट कीपर जरूर पहुंचे। 1 रन बनी, दूसरी की कोशिश, यहां पे तू मैं 2 रन बने। शायद खिलाड़ी थे, खिलाड़ी के मन में संदेह नहीं यहां से हुआ था कि यार थर्ड अंपायर 1 रन बना, लेकिन आखिरी बॉल के ऊपर दरिया कोहली सर ने यहां से हमारी टेक्निकल टीम के ऊपर डिसीजन छोड़ा है। 1 रन तो जरूर कंप्लीट है, यानी 43 बने। यस, 2 रन आसानी से मुकम्मल, यानी विकेट नहीं मिलेगा, 2 रन पूरे हो चुके हैं। टोटल रन बने यहां से 44 और लक्ष्य रहेगा 45 रन का। आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। तर नक्कीच रोहित तांबडेजी यांचा इथे सत्कार केला जाईल। मी आकाजी फडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोहित तांबडे यांचा सत्कार करायचा आहे। रोहित तांबडे पापडीचा पाडा यांचा इथे सत्कार केला जातोय। रोहितजी तांबडे पापडीचा पाडा यांचा इथे सत्कार केला जातो। मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या शृंखलेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते। नेक्स्ट मैच कौन सी हॅलो, तर पुढच्या टॉससाठी यायचंय। फ्रेश लढत राहिली पहिल्या फेरीतील 3रा सामना। सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि शिवशंभो तलाचा मजकूर अशी यापुढची लढत राहील। दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेकसाठी लगेच यायचंय, तलाचा मजकूर आणि पापडीचा पाडा। अतिशय महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी, कारण
जो जिंकेल या स्पर्धेच्या टॉप 6 मध्ये जाईल आणि संध्याकाळी त्यांची लढत होईल. कारण दररोज आपण एक संघाला क्वालिफाय करतो आणि तर दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाकलन संघाने केलेत 44 रन. 11च्या सरासरीने 44 धावा केलेत. 45 करायचेत या सामन्यामध्ये विजयासाठी टीम गावदेवी चॅम्पियन्स वाकडीला वाकण संघाच्या अगेन्स्ट. तलोजा संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तलोजा मजकूर संघाचे पापडीचा पाडा संघाचे कॅप्टन आपण या ते देखील येत आहेत. दोन्ही संघनायकांचं हार्दिक स्वागत. या मॅच कडे आपण विश ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना वाकडी विपक्ष वाकळण अशी ही जबरदस्त फाईट. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. 45 करायच्या विजयासाठी. सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेत आता आदेश आणि हॅलो. दरम्यान आपण पाहू शकाल सृष्टी इलेव्हन पापडीचा पाडा आणि तळोजा शिवशंभो या दोन संघामध्ये नाणेफेकीचा क्लोज मधील आकाश फडके हेट. नक्कीच तळोजा शिवशंभो संघाने नाणेफेक जिंकले तर आपला निर्णय काय असेल? छत्रसेन करू. नक्की छत्रक्षण स्वीकारलाय. पापडीचा पाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना इथून शुभेच्छा असतील. बोलूया आपण मॅच कडे. ओव्हर टू वैभव. चला रणांगणामध्ये सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर आदेश म्हस्करच्या बॅटमधून आलेला हा दमदार चौकार आपल्याला बघायला मिळालाय. 45 करायच्या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये देखील वाकडी संघाचा परफॉर्मन्स फार सुंदर होता आणि वाकलन संघाचा देखील यावेळेस लॉक स्वीप करायचा प्रयत्न केलाय. दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केला या बॉलला. त्यामध्ये असफलता हाती आली. डॉट बॉलची ते सांगता होत असताना चांगली गोलंदाजी निशांत एक होतकरू खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये देखील निशांतनं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण त्याने आपल्या गोलंदाजीतून दिलं होतं. या मॅच मध्ये देखील जबाबदारी तेवढ्याच त्याच्या खांद्यावर राहणार आहेत. परंतु जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी आदेश नाही आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आला तदनंतर डॉट आणि लगेचच त्या डॉट बॉलचं प्रत्युत्तर आलाय आणखीन एक चौकार. जवळपास बघितलं तर या मॅच मध्ये ज्या 45 धावांचं टार्गेट आहे 11.25च्या सरासरीने चालायचं आहे बॅटिंग करणाऱ्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडीला. म्हणजे जरी प्रत्येक ओव्हरमध्ये 12 आल्या तरी मॅच मध्ये इन राहील बॅटिंग करणारा वाकडी संघ. परंतु त्या रन रेट पासून वंचित ठेवण्याचं काम करेल का? आउटसाइड ऑफ द लेग स्टंप पिचिंग. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल लँडिंग झालाय. पुन्हा एकदा पंचाचा इशारा आलाय की हा बॉल अभ्यंतर आहे, वाईड आहे. एक्स्ट्रा स्वरूपाने संघाचा एकंदरीत टोटल आता इथे ज्यामध्ये भर पडते. रन फलकावर लागलेत 9 रन, 9 रन ऑन बोर्ड. आदेश सुरुवातीचे 3 बॉल त्यांनी खेळत ज्यामधून 8 त्यांनी केलेत. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रेस्ट. फक्त फ्लिक केलं. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे आलेला आणखी एक दमदार चौकार. निशांत या टीमचा प्रमुख गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये झालेले हल्ला बोल चौकाराने डील करतात. मागील मॅच मध्ये देखील हेच केलं होतं. टीम वाकडीनं स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळणारा अगदी RKCC तोंडरी संघाला आपण बघितलं खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता त्याही टीमने. परंतु तिथेही आदेश चौकाराने डील करत होते आणि याही मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये सामनावीर. परंतु यावेळेस तेज तरार चेंडू केलाय. फिल्डर थोडे दूर राहिले या बॉल पासून. पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. लेग बॅट अँड बॉल मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नव्हता. एक्स्ट्रा मध्ये याची नोंद केली जाईल. एकाच्या मदतीनं संख्या फलक जाऊन पोहोचले. ओव्हर लागले.
14 धावा त्या फलकावर. पहिलं षटक सध्या मार्ग असतंय आणि चांगली सुरुवात झाली गावदे चॅम्पियन्स पाकडीची. फसवला, स्लोअर वन केला. अगदी बघू शकता आकाश माहिती होतं की थोडा अटॅकिंग मोड मध्ये आहे आणि अगदी कमी गतीचा ऑफ ब्रेक चेंडू तिथे लूज डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली, त्यामध्ये फसवलं गेलं. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झाले. पॉवर प्लेची बंधन आता संपलीत कारण 4 षटकांची लढत जिथे करायच्या संघाला 45 आणि संघ जाऊन पोहोचलाय. वाकडी संघ सध्या 14 या अंकावर. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचले. धावा पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 14 वर. सलामीला आलेला आदेश ज्यानं पहिले 5 चेंडू खेळले त्यामध्ये त्याने वैयक्तिक 12 रन केल्या आणि त्यामध्ये आकाशने 1 बॉलचा सामना केला. वैयक्तिक 0 वर तो खेळतोय. गोलंदाजीसाठी आता मयूरेश आलाय. महत्वाची मॅच आहे. इथून जिंकाल तर पहिल्या मॅच मध्ये जी मेहनत केली, या मॅच मध्ये जी मेहनत केली त्याचं फल मिळेल. संध्याकाळी शेवटचा सामना खेळण्याचा मान तुम्हाला मिळेल आणि आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणतो आणि पाहतो देखील कारण लगातार 8च्या लॉट्स मध्ये 2 सामने जिंकल्यानंतर पुढे तिसऱ्या मॅच मध्ये बरंच काही संभाषण देखील 2 टीम मध्ये होतं आणि तिथे पोहोचण्यासाठी ही लढत जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. मयुरेश सज्ज झाले. समोर आदेश म्हस्कर. पायांचा वेध घेत असताना अपील भरपूर तिथे झाली. लाऊड अपील होती परंतु पंच सांगतात आउटसाइड ऑफ सम पिचिंग आणि बॅट फर्स्ट अँड दॅन पॅड. 1 रन या बॉलवर जरूर इथे पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने दोन्ही खेळाडू स्ट्राईक मात्र तिथे रोटेट करतायत. 1 रनच्या साह्यानं संघाचं धावसंख्या फलक जाऊन पोहोचलेत. बोर्डवर धावा आपल्याला बघायला मिळते त्या 15 धावा. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. प्लीज पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. तर तो बॉल डायरेक्ट शूज वर पडला आणि नंतर विकेट कीपर कडे गेला. त्यामुळे विकेट इथे मिळाले. योग्य क्वालिटी आणि क्लिअरिटीने दाखवलं. ऑन स्क्रीन देखील तुम्हाला बघायला मिळेल. ऑन स्क्रीन तो डिसिजन तुम्हाला जरूर तिथे बघायला मिळेल. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. एज लागलं. अगदी शूज वर हा बॉल लँडिंग झाला. तदनंतर डायरेक्ट विकेट कीपर कडे गेला आणि ते
जरूर खेळाडू बाद झालेत. इम्पॉर्टंट विकेट आदेशच्या खेळचा अंत झालाय. आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरलाय मोहन भोपी बाला बॅटिंगसाठी आलेत. मागील मॅच मध्ये सुंदर फलंदाजी मधल्या फलीमध्ये येत असताना त्यांनी केली होती. आता या मॅच मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आकाशच्या वाढल्या आहेत. कारण मागील मॅच मध्ये आकाश बाद झाल्यानंतर आदेशनं संघाचा डाव सावरला होता. आता आदेश बाद झाल्यानंतर आकाशच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेत. मोठी विकेट मिळाले, मोठे यश मिळाले. गोलंदाज मयुरेशला येता क्षणी पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन त्याचे आक्रमक इरादे त्याने स्पष्ट केलेत. या मॅच मध्ये विकेट घ्यायचे, डॉट बॉल फेकायचा आहे या उद्देशानं सध्या तो गोलंदाजी करत असताना वेगवान हा देखील चेंडू राहिला. पायचीत पकडले गेले यष्टांच्या अगदी समोर. लेग बिफोर द विकेट. मोहन भोपी बालाला परतावा लागेल. निराशपणेनं गोल्डन डकचा शिकार. मोहनच्या खेळीचा अंत झालाय. आता विकेट घ्यायला सुरुवात केली मैदानामध्ये मयुरेशनं. माहिती आहे की आपल्या संघानं धावांचे इन्व्हेस्टमेंट इतके जास्त केले नाहीये, त्यामुळे गोलंदाजीतून प्रेशर क्रिएट करण्याची तर वेळ आली. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय म्हसकर. 16 धावांची इनिंग अक्षयनं मागील मॅच मध्ये दाखवली होती. लगातार 2 बॉल 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. आणि तोच मयुरेश आता बॉलिंग ट्रॅक वर बघायला मिळेल. इज ऑन हॅट्रिक बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मयुरेश. आणि इथे अक्षयनं फ्लिक केला. बॉलला उंच फ्लाय झालाय दूरवरून फिल्डर आणि विकेट हॅट्रिक एकदा जोरदार टाळ्या मयुरेश साठी येऊन जाऊ द्या. मोक्याच्या क्षणाला सामन्यामध्ये परतवण्याचं काम केलंय. विकेट हॅट्रिक संपादित करत असताना मयुरेश हा गोलंदाज. तिथे आकाश देखील या टीमचा सगळ्यात ताकदवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 1च्या मदतीने धाव संख्या फलक जाऊन पोहोचले सध्या 15. मागील 5 बॉलचा विचार केला अंतिम अगदी पहिल्या षटकातील अंतिम बॉल, या षटकातील 4 बॉल, मागील 5 बॉलचा विचार केला तर मागील 5 बॉल मध्ये बनले सिंगल आणि 3 विकेट केलेत वाकडी संघाच्या. सुंदर गोलंदाजी आकाशसाठी हा चेंडूतरचं वेट अँड वॉच अँड देन प्ले. प्रतीक्षा करून लगावलेला फटका सिंगल. मॅच पुढे न्यायची आहे. माहिती की या षटकामध्ये गोलंदाजी ताकदवान होते. या पुढील षटकामध्ये टार्गेट केलं तरी चालेल. आता विकेट गमावलेत. या विकेट मधून भरारी घ्यायची. या विकेट सावरून मैदानात खेळ करायचंय आणि त्या उद्देशानं इथे रन त्याने पूर्ण केले. मान्यवरांचं शुभागमन होताना तुम्हाला बघायला मिळेल. अगदी डोंगराच्या पाड्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्माननीय सुनीलदादा फडके यांचे इथे शुभागमन झालंय. परंतु मैदानामध्ये आणखीन एक विकेट, 4थी विकेट मिळते या ओव्हरमध्ये. गोलंदाज मयुरेशला फलंदाज हनुमानच्या खेळीचा झाला अंत.
सलाम संघर्षाने यश प्राप्ती होते आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पायचीत पकडले गेले. आणखीन एक महत्वाची विकेट फुल टॉस बॉलवर लेग बिफोर द विकेट खेळाडू आकाश गायकवाडच्या खेळीचा अंत. थँक्यू डीजे चांगलं गीत. 12 बॉल 29 पाहिजे होते पहिल्याच बॉलवर विकेट मागे विकेट गमावतोय. सध्या बॅटिंग मधून चुका करतात. या संघाचा डाव संपूर्ण आता येऊन थांबलाय प्रेमच्या खांद्यावर. 11 बॉल 29 धावांची गरज. इम्पॉर्टंट विकेट घेत आता तळागाळातील फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरलेत. 11-29 पहिल्याच बॉलवर चांगला फटका इथे लगावला गेला. फलंदाजीसाठी मैदानात केतन आलाय. 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना डायरेक्ट हिट झालाय आणि संधी मिळाली 2 रन या बॉलवर. तिसरी साठी तू येऊ की मी येऊ आता परतावं लागेल केतनला. चूक झाली तिथे रन नव्हती खरं तर तिसरी आणि त्या प्रयत्नामध्ये केतनला परतावं लागेल. आणखीन एक विकेट. मैदानामध्ये संजोग दाखल झालाय. एकंदरीत विकेट गेलेत आतापर्यंत जवळपास 6 फलंदाज गमावलेत. बॅटिंग करणाऱ्या वाकडी संघानं 10 बॉल 27 धावांची गरज आहे. वेगवान तेज तरार चेंडू अगदी बघू शकता. आता माहितीये की नवीन खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. आज वाकडी संघाच्या अनेक खेळाडू अनुपस्थित होते. प्रेम मध्ये क्षमता आहे या मॅचला कलाटणी देण्याची, या मॅचला फिरवण्याची, परंतु त्यासाठी त्याला हवे स्ट्राईक. परंतु सध्या नास्ट्राईक एंड वर त्याला उभं ठेवलंय. आणखीन एक चांगला बॉल इथे बघायला मिळाला. मागील 3 चेंडूंमध्ये फक्त 2 डिफेन्स करत असताना स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये इम्पॉर्टंट विकेट होती. हे काय केलं गोलंदाजानं. चिडिया चूक गई खेत. प्रेमची विकेट घेण्याच्या नादानं बॅकअप तिथे मिळाला नाही आणि ओव्हर थ्रो झालाय. 1+4 पंजा. जे आता धावसंख्येला एक वेगळा उंची भेटते. संघ पोहोचला 23 वर. 8-0 आणि 22 धावांची गरज. एक चूक या खेळामध्ये फार महाग पडते. वाकडी संघाला बाय 1 गेट 1 फ्रीज मिळाला असं मी सांगेन. कारण प्रेमला हवी होती स्ट्राईक, ती त्याला मिळाली आणि ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्रा 4 धावाही गिफ्ट मध्ये मिळाल्या. 8 बॉल 22 धावांची गरज. कशी राहिली लढत. प्रेम आता ऑन साइड एंड कडे आलेत. गोलंदाजी मार्कवर मानस तयार झालाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून आता चिंता थोड्याशा भासतायत, भेडसावत आहेत सध्या वाकडी संघाला देखील. कारण या खेळामध्ये चांगला प्रेशर क्रिएट केलं होतं, ते आता बदललाय. प्रेमनं आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. षटकार त्याला लगवायचा होता. हाईट फॅक्टरचा विचार तिथे करावा लागला. डॉट बॉल आलाय. आता 7 बॉल 22 धावांची गरज. हिरो बनण्याची संधी, चमकण्याची संधी नशीब सगळ्यांना देते, परंतु चमकायचं की मैदानामध्ये लपून राहायचं हे तुमच्या हातामध्ये. 7 मध्ये 22 धावा या मैदानावर महाग नाही आहेत. प्रेम मध्ये क्षमता आहे या सामन्याला फिरवण्याची आणि हा शॉट पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टाविंग उंच झेल. व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल. मयुरेश भोईरनं टिपलाय हा झेल. हे नाव, हे पूर्वार्ध ज्या पद्धतीने आपण बघितलं, परंतु त्याही पेक्षा उत्तरार्ध आपल्या नावी केला मयुरेशनं. 4 विकेट आणि त्यासोबत हा प्रेमचा इम्पॉर्टंट झेल. आता उर्वरित चेंडू 6 22 धावांची गरज.
6 चेंडू 22 धावांची गरज. वाकडी संघ दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये शांत राहिला, सुस्त राहिला. त्याचा परिणाम विकेटवर विकेट त्यांनी गमावले. आपल्या संघामध्ये आज काही प्रमुख खेळाडू ज्यांची अनुपस्थिती आहे हे त्यांनी विसरून गेले आणि परिणाम आकाश आज लगातार 2 मॅच 0 तो बाद झाला. त्यामुळे आजचा दिवस आकाशसाठी फार खराब राहिला. त्यामुळे याचा फायदा वाकलन संघाने उचललाय. 6 चेंडू 22 धावांची गरज. मैदानामध्ये नवीन खेळाडू आला होता. स्ट्रायकर एन कडे संजोग आणि नॉन स्ट्राइक एन कडे संजीव. जीवनदान देतील का आपल्या संघाला? आडव्या बॅटनं जरूर खेळ. 1 रन या बॉलवर येतील. 5 बॉल 21 धावांची गरज आहे. संजीव आलाय स्ट्रायकर एन कडे. पहिल्यांदा मैदानामध्ये उतरलेत. चमकण्याची संधी आहे. इथून सामना जर फिनिश केला तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला ओपनिंग देखील मिळू शकते. गोलंदाज तयार झालाय. आडव्या बॅटने खेळाचा प्रयत्न तिथे केला. रिस्की रन पूर्ण केले जाईल. जरूर या बॉलवर सिंगल येते. आता या मॅच मध्ये चुका करणार नाही विकेट किपर, कारण 4 बॉल मध्ये पाहिजे 20 धावा. 4 बॉल 2 षटकार 2 चौकार या मॅच मध्ये विजय देऊ शकतो चॅम्पियन वाकडी संघाला. परंतु केलेल्या चुका या मॅच मध्ये बॉटम एंडच्या खेळाडूंवर दडपण आलाय. काय या मॅच मध्ये 4 बॉल 20 पाहिजेत. फलंदाज मैदानामध्ये संजोग काहीतरी करून देतील का हे बघायचंय. इम्पॉर्टंट बॉल राहिला. डॉट बॉल इथे आलाय. मॅच मध्ये परत वापसी झाली. पहिल्या षटकामध्ये 14 रन आले होते. काय सुरुवात झाली आणि जसे आदेशनं विकेट गमावली तदनंतर एकामागे एक विकेट गेल्या. जशा मुंग्या वारवल्यातून एकामागे एक रांगेत निघतात तसे विकेट बाद झाले. फक्त हजेरी लावण्याचं काम फलंदाजाने केलं आणि त्याचा फायदा उचलला वाकडण संघाच्या गोलंदाजाने. मॅच मध्ये संपूर्ण वर्चस्व. सामन्यामध्ये इथे आणखीन एक विकेट मिळते. आणखीन एक फलंदाज बाद झाले. विकेट नंबर 8 8वा खेळाडू बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. मॅच मध्ये आता संपूर्ण वाकलन संघाचं वर्चस्व निर्माण झाले. सचिन आलाय मैदानात आणि वाईड यॉर्करनं त्याचं स्वागत केलं. डॉट बॉल इथे आलाय. फ्रेश लढतीसाठी आता सगळे आपण सज्ज होऊया. यानंतरची चांगली फाईट बघायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमध्ये बिग फाईट. पापडीचा पाडा आणि तलोजा मस्कूर यांच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट लढत बघायला मिळणार आहे. इन ऍक्शन तुम्हाला बघायला मिळतील. शगली आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. सामना जिंकला मैदानात वाकलन संघाने हार्दिक अभिनंदन. आणि त्यासोबत हार्ड लक गावदी चॅम्पियन्स वाकडी. ही मॅच कठीण नव्हती परंतु एकामागे एक जे विकेट गमावले त्यामुळे ही मॅच कठीण तुम्ही बनवली. आपलं हार्ड लक. नेक्स्ट टुर्नामेंट साठी गावदी चॅम्पियन्स वाकडी संघाला मी देऊ शुभेच्छा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय सध्या वाकडी संघावर. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला वेळेवर हजर राहायचंय आणि या मॅचचा मॅन